नागपुर के भांदेवाड़ी में देश के पहले सीबीजी यानी कॉम्प्लेक्स बायोगैस प्लांट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने निरीक्षण किया। उन्होंने कहा कि यह परियोजना कचरा प्रबंधन और पर्यावरण संरक्षण के क्षेत्र में देश के लिए एक मॉड्यूल साबित होगी। नागपुर महानगर पालिका की ओर से भांदेवाड़ी में विकसित किए जा रहे देश के पहले सीबीजी प्लांट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने निरीक्षण किया। इस दौरान स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी, महापौर नीता ठाकरे, विपिन इटनकर, प्यारे खान, प्रवीण डटके, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले और कृष्णा खोपड़े मौजूद रहे। करीब 300 करोड़ रुपए की निजी निवेश वाली यह परियोजना 3 चरणों में विकसित हो रही है, जिसकी कुल क्षमता 1200 टन कचरे के प्रसंस्करण की होगी। प्लांट से प्रतिदिन बायोगैस और जैविक खाद का उत्पादन किया जाएगा। मुख्यमंत्री ने कहा कि इससे कचरे का वैज्ञानिक निपटान होगा, पर्यावरण को होने वाले नुकसान में कमी आएगी और भांदेवाड़ी क्षेत्र में वर्षों से चली आ रही दुर्गंध और कचरे की समस्या का स्थायी समाधान मिलेगा। मला अतिशय आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून देशातला पहिला ड्राय डायजेशनच्या माध्यमातून सीबीजी चा प्लांट या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे। आज आम्ही या प्लांटची पूर्ण माहिती घेतली, पाहणी केली आणि 3 फेजेसमध्ये आता सुरुवातीला 400 टन, मग पुन्हा 400 टन आणि ऑगस्टमध्ये 400 टन असा 1200 टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्टमध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा पार्ट आताच कमिशन होतोय। या माध्यमातून जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे। यातनं जवळपास 28 टीपीडी या ठिकाणी गॅस तयार होणार आहे। त्यासोबत जवळपास 120 टीपीडी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते मॅन्युअर या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्यासोबत जवळपास 400 टीपीडी आरडीएफ तयार होणार आहे की जे आपल्या सिमेंट फॅक्टरीजला किंवा इतर ठिकाणी लागतं। त्यामुळे जवळपास संपूर्ण जो कचरा आहे या कचऱ्यातनं एक मोठी व्हॅल्यू या ठिकाणी तयार होणार आहे। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून करण्यात आलाय। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपतंय आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लांट आज या ठिकाणी तैयार झाला है। भांदेवाड़ी सीबीजी प्लांट नागपुर के कचरा प्रबंधन की तस्वीर बदलने की दिशा में बड़ा कदम माना जा रहा है। सरकार का दावा है कि इस परियोजना से पर्यावरण संरक्षण, स्वच्छता और ऊर्जा उत्पादन को बढ़ावा मिलेगा। साथ ही क्षेत्र में कचरे और दुर्गंध की पुरानी समस्या भी समाप्त होगी।